नमस्कार, मी ज्ञानदा कदम. मी अयोध्येमध्ये आहे. माझ्यासोबत कॅमेरामॅन प्रशांत सुद्धा आहे. आणि राम मंदिराचं दर्शन तर आम्ही तुम्हाला घडवणारच आहोत एबीपी माझाच्या प्रेक्षकांना, पण त्याचसोबत अयोध्येच्या खाद्य संस्कृतीची ओळख करून देण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे. आत्ता माझ्या हातात जो पदार्थ तुम्हाला दिसतोय तर तो अयोध्येमधला एक प्रसिद्ध पदार्थ आहे. ह्याला खुर्चन लस्सी म्हणतात. लस्सी तर आपण महाराष्ट्रात सगळीकडेच पितो, पण ही अयोध्येतली विशेष लस्सी आहे. म्हणजे या कुल्हडमध्ये ही खूप मस्त गोड लस्सी आहे आणि वरती जे तुम्हाला दिसतंय तो इथला सगळ्यात प्रसिद्ध खुर्चन पेढा आहे. हाच खुर्चन पेढा प्रभू श्रीरामांचा प्रसाद म्हणून देशभरातले नागरिक आपल्यासोबत घेऊन जातात. आणि ही खुर्चन लस्सी ज्यांनी इन्व्हेंट केली किंवा ज्यांनी पहिल्यांदा बनवली अयोध्येमध्ये, तर त्या त्रिपदा शॉपमध्ये आपण आहोत. आणि त्रिपदा पेठ प्रसादांचे जे मालक आहेत, सर्व आहेत, ते आपल्यासोबत आहेत. भाईसाहब नमस्ते. जय सियाराम. ये खुर्चन लस्सी आपने बड़े प्यार से हमें दी है, तो इसकी स्पेशलिटी हमें बताइए कैसे बनती है? ये मैडम हमारे यहाँ खुर्चन पेड़े की शुरुआत हुई थी. हमारे पिताजी के द्वारा ही शुरुआत हुई. उसके बाद हम जब से हमारे दुकान पे तो हम भी आया कि हमको भी कुछ यहाँ अयोध्या की यूनिक के रूप में देना चाहिए, क्योंकि यहाँ पे आए यात्री कम से कम यहाँ का एक स्वाद लेके जाएं. तो खुर्चन पेड़े का तो हमारे पिताजी ने शुरुआत की थी, तो हमने खुर्चन लस्सी की शुरुआत की. और आप सबके आशीर्वाद से ये लस्सी इतनी फेमस है कि जो आदमी आता है ढूंढते हुए जाता है. और इसका यूनिक टेस्ट होता है, एकदम लस्सी जबरदस्त होती है. मैं खा के देखती हूँ. बिल्कुल खाइए आप. क्योंकि बहुत समय से सिर्फ हाथ में लेके खड़ी हूँ मैं. बहुत बढ़िया. आपके पेड़े तो बढ़िया होते ही है, ये लस्सी भी. और ठंड का मौसम शुरू हो रहा है, तो उसमें लस्सी ठंड में पीना ये एक अलग बात है. त्यामुळे ही खुर्चन लस्सी अयोध्येमधली, म्हणजे लस्सीमध्ये हा पेढा आहे आणि तो पेढा यांनी या दुकानामध्ये पहिल्यांदा खुर्चन पेढा बनवायला सुरुवात केली. खूप मोठा इतिहास आहे खुर्चन पेढ्याचा अयोध्येच्या बाबतीतला. त्यामुळे सध्या ही स्पेशल लस्सी त्याचा मी आस्वाद घेते. आणि अर्थात आमचा प्रयत्न असेल की अयोध्येमध्ये अशा ज्या खाद्य संस्कृतीच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याही आम्ही तुमच्यापर्यंत आणू, तुम्हाला सांगू. फिर एक बार बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.